बेळगाव हा कर्नाटक राज्याचा अविभाज्य भाग. हा ठराव एकमतानं मंजूर करावा. कन्नड संघटनांचं महापौर उपमहापौरांना निवेदन. तसंच महाराष्ट्र सीमा प्रश्नावरती महाजन अहवाल अंतिम असल्याचा ठराव करण्याची मागणी. जरांगेंनी ओबीसींचं आरक्षण संपवलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा पुन्हा जरांगेंवर आरोप. ओबीसी समाज आणि नेत्यांनी जागं होण्याची वेळ. हाकेंचं ओबीसी बांधवांना आवाहन. नवी मुंबईतल्या भाजप नगरसेवक भरत भोईर यांचं नगरसेवक पद धोक्यात. तिसरं अपत्य असल्यामुळे भोईर यांच्या नगरसेवक पदाला बेलापूर दिवाणी न्यायालयाची स्थगिती. शिवसेना नेत्यांची कोर्टात याचिका. 8 एप्रिलपर्यंत प्रशासकीय आणि धोरणात्मक निर्णय घेण्यावर प्रतिबंध. अकोला महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेतील फुटीनंतर आता कायदेशीर लढाई. शिवसेनेत गेलेल्या 4 नगरसेवकांना अपात्र करा. ठाकरेंच्या शिवसेनेची अपात्र करण्यासाठी याचिका. तर 4 नगरसेवकांनी निवडला नवा गटनेता. भंडाऱ्याच्या शासकीय विश्रामगृहाला शॉर्ट सर्किटमुळे आग. खासदार प्रशांत पडोळेंची बैठक सुरू असलेल्या दालनाच्या शेजारील कक्षाला आग लागल्याची माहिती. डोंबिवलीतल्या राजाजी पथ इथल्या परिस्पर्श सोसायटीच्या वतीनं रामजन्मोत्सव सोहळा साजरा. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. श्रीरामाच्या विधिवत पूजनानंतर महाप्रसाद आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन. रामनवमी निमित्त सांगली जिल्ह्यातल्या कासेगावामध्ये रंगला हिंद केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार. तर शर्यत पाहण्यासाठी आलेल्या महिलांमधून लकी ड्रॉ काढत 6 भाग्यवानांना मोफत हेलिकॉप्टर सफारी. चेन्नईत पार पडलेल्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवक महोत्सवामध्ये ओम भंडारीनं पटकावलं सुवर्णपदक. पाश्चात्य एकलवाद्य वादनामध्ये अप्रतिम सादरीकरण करत पटकावलं सुवर्ण. ओमच्या कामगिरीनं मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा. बीसीसीआयकडनं आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर. दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित 50 सामने 13 एप्रिल ते 24 मे या कालावधीत खेळवले जातील. यंदाच्या आयपीएलमध्ये उद्घाटन सोहळा होणार नाही. गेल्या वर्षी बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे बीसीसीआयचा निर्णय. तर आयपीएलच्या अंतिम सामन्यामध्ये भव्य समारोप समारंभ होणार असल्याची बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.